राम कृष्ण
भरत्रिया सदा बहिणी माया भरत्रिया सदा बहिणी माया भरत्रिया सदा बहिणी माया होतया गाई पशुचे पालन होतया गाई पशुचे पालन होतया गाई पशुचे पालन नेल्या जीवन बना माझी नेल्या जीवन बना आलेल्या जीवन बला वाईन हे कोणाचा वाईन हे कोणाचा वाईन हे कोणाचा हे कोणाचा वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो उत्तमची गती तो उत्तमची गती तो उत्तमची गती तो उत्तम भोगील जीवनाने उत्तम भोगील जीवनाने उत्तम भोगील जीवनाने उत्तमने येथे आश्रमाचे फळ उत्तमने येथे आश्रमाचे फळ उत्तमने येथे आश्रमाचे फळ उत्तमने येथे आश्रमाचे फळ परमपद फळ वैराग्याचे परमपद वैराग्याचे वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल भोगील जीवन संतोष महाराज तेलगावकर गायनाचार्य हे पुढे म्हणतील त्यांना साथ देतील आदिनाथ महाराज डिग्रसकर
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी पर उपकारी नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाये पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे हे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी समचरण सरोजम सांजणीला बुधाबम जगनहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदे धोलहासं विठ्ठलं चिंतयामि करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जोडून या कर चरणी देवीला माता देवीला परिसावी विनंती माझी पंढरीनाथा हे परिसावी विनंती माझी पंढरीनाथा देवीला माता देवीला माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा या धन उत्तम व्यवहारे होता सविचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त सेवेसाठी निवडलेला बंध वैराग्याचे महामेरू संप्रदायाचा कळस संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर यांचा 5-6 चरणाचा उत्कृष्ट अभंग पवित्र अतिपवित्र भूमी पालम या गावी माझ्यासारख्या अज्ञानी पामर बालकाकडे खंडागडे पाटील परिवारांच्या वतीने त्या ठिकाणी आलेली सेवा प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती मी दुबळा रचितसे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारल की हे रवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू संत कृपा दीपको सोज्वळासे मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा पर्याय तो म्हणजे असा आहे परमस्नेही परमादरणीय परमार्थ प्रेमी वारकरी संप्रदाय नितांत श्रद्धा
माझे परम मित्र, लहानपणापासून आतापर्यंत त्या ठिकाणी आम्ही एकत्र आहोत. मोतीरामजी रावसाहेबजी खंडागळे पाटील, चेअरमन संचालक मार्केट कमिटी, यांनी त्या ठिकाणी महाराज मोरिया हॉस्पिटलचं बी उद्घाटन माझ्याच हातानं केलं. त्यांना म्हणलं होतं ह्या वेळेस कोणाला तरी सांगा, पण त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, म्हणले राम महाराज तुमच्यापेक्षा मला दुसरा महाराज मोठा नाहीच. कारण आग्रहास्तव त्या ठिकाणी ही सेवा, कारण स्वकष्टातून त्या ठिकाणी महाराज आहे का, आपल्या त्या ठिकाणी महाराज आहे का, मिळालेल्या उत्पन्नातून त्या ठिकाणी महाराज आपल्या पालमभूमीमध्ये भव्य दिव्य त्या ठिकाणी महाराज मोरिया शुद्ध शाकाहारी हॉटेलचं आपल्या सर्व माझ्या हातानं नाही, सर्व वारकऱ्यांच्या हातानं त्या ठिकाणी उद्घाटन आहे महाराज. त्यानिमित्त अन्नदान सोहळा, ज्ञानदान सोहळा त्यांचे सुपुत्र परम आदरणीय त्या ठिकाणी महाराज ऐका गोरगरिबांची दलितांची सेवा ज्यांच्या हातातून घडली जाते. व्यंकटेश मोतीरामजी खंडागळे त्या ठिकाणी महाराज, छाया व्यंकटेश खंडागळे दोघे डॉक्टर आहेत. कारण त्यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी महाराज ही सेवा मला आलेली आहे. उपस्थित भजनी मंडळी, ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्था, आप्पासाहेब बाबा पेंडुकर, आमचे माणिक महाराज या त्या ठिकाणी, यादव टेलर, राम महाराज, आदिनाथ महाराज, चोपदार, समाधान महाराज, भगवान दादा नरगरे सर, संतोष महाराज, माधव महाराज मृदंगाचार्य, राजाभाऊ महाराज त्या ठिकाणी, लोंढे पाटील, गोड गोड साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी तुम्हालाही धन्यवाद. आप्तेष्ट मंडळी, पाहुणे मंडळी, गुणीजन मंडळी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक बळीराजा, सर्वांचे नाव आता गुरुजी शक्य नाही त्या ठिकाणी. दोन देव बाप्पा माझ्या कीर्तनाला आदर त्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत ज्यांना त्या ठिकाणी ज्यांचा नाम उल्लेख केला जातो, समोर दिसल्याबरोबर ते आमच्या पालमचं त्या ठिकाणी भूमिपुत्र आमचे पदोदेव बाप्पा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सर्वांना कोटी कोटी वंदन करतो त्या ठिकाणी. मला 2-3 चॅनल तुम्हालाही धन्यवाद, चांगलं ते घ्या बरं काय, थोडं अपशब्द गेला असला तर टाकून द्या. सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. सर्वांचे नाव शक्य नाही. हम नाम के प्रेमी नहीं है राजा भाऊ, हम नाम के प्रेमी नहीं है, हम हरि नाम के प्रेमी है. विठाला विठाला, टाळी वाजवा, टाळी वाजवा. या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय रामायणाचार्य, भागवताचार्य आणि वैकुंठवासी राजारामजी पाटील सोनर पाटील आहेत. आणि मोतीरामजी रावसाहेबजी खंडागळे पाटील, डॉक्टर व्यंकटेशजी मोतीरामजी खंडागळे पाटील, संभाजीराव खंडागळे पाटील, प्राध्यापक गणेशराव खंडागळे पाटील यांच्या वतीनं रामायणाचार्य, भागवताचार्य आणि दिंडी क्रमांक 76 आणि या दिंडीचे मालक आणि तमाम वारकऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. ते वैकुंठवासी राजारामजी पाटील गोरखकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं वारकरी संप्रदायाची सेवा करणारे वारकरी भूषण आदरणीय रामरावजी महाराज गोरखकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय श्री मोतीरामजी खंडागळे पाटील, डॉक्टर व्यंकटेशजी खंडागळे पाटील, संभाजीराव खंडागळे पाटील, प्राध्यापक गणेश खंडागळे पाटील आणि समस्त खंडागळे पाटील परिवार यांच्या वतीने आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा या राज्यामध्ये नेण्याचं महान कार्य करणारे आणि तमाम तरुणांना वेतनवृत्ती देण्याचं महान कार्य करणारे आदरणीय रामरावजी महाराज गोरखकर यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय डॉक्टर व्यंकटेशजी खंडागळे पाटील, पालम नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष
नगरसेवक माननीय वसंतराव काका शिरातकर, साहेबरावजी मामा पूर्णार, सीतारामजी पौळगुरुजी या सर्वांच्या वतीनं आदरणीय आमचे रामरावजी महाराज खोरसकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा निष्ठेने करणारे आणि खोरस या गावामध्ये 100 वर्षाची परंपरा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे कार्य करणारे रामरावजी जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने विठाला विठाला कुंडली वेळ झालेला आहे. लवकरात लवकर आपल्याला अभंगाला स्पर्श करायचा आहे. महान नेत्याचं आगमन होणार आहे त्या ठिकाणी महाराज आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण स्वकष्टातून त्या ठिकाणी महाराज आहे का त्या ठिकाणी उत्तम व्यवहार उदास विचार करून त्या ठिकाणी महाराज पूर्ण आमच्या मोतीराम पाटलाला ही संपत्ती कमविली आणि त्या संपत्तीतून त्या ठिकाणी महाराज संप्रदायामध्ये सिंहाचा वाटा आहे. विठाला 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 जगद्गुरु तुकोबरे वर्णन करतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे धन कसा असाव बर काय देव बाप्पा धन कसा असाव धन उत्तम असावं थोडं पुढे देव बाप्पा इकडे चांगल्या प्रकारचं धन असावं आणि धन कमवा पैशाची गरज राहू दे देव बाप्पा पैशाची गरज आहे पैसा कमवा अवश्य कमवा पण नीतीनं कमवा. 2 प्रकारची अशा ठिकाणी ज्ञानोबराई संपत्ती सांगतात. एक आसुरी संपत्ती आणि एक दैवी संपत्ती. मग तुकोबराया वर्णन करतात देवी संपत्तीचं. जोडोनिया धन मारुतराव धन कोणता असावं उत्तम असावं आणि त्या धनातून आपलं धन नाही म्हणून उदास होऊन संप्रदायामध्ये खर्च करावा. ऐकणारी माणसं चतुर आहेत. त्याच्यामध्ये नावलगावचा सिंहाचा आणि फरकंड्याचा वाटा सिंहाचा आहे. विठाला विठाला धन आपलं नाही म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर उदास राहा. मग तो कोबऱ्या द्रौपद 5 चरणाच्या भोवताल फिरणारा द्रौपदी उत्तमची गती कोण धन कमवून उदास होऊन खर्च केला तो उत्तम गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण कोण तो कोबर आहे परोपकारी नेने परनिंदा देव पुढे या परस्त्रिया सदा बहिणी माया. दुसऱ्यावर उपकार करा समोरची स्त्री त्या ठिकाणी बहीण म्हणून तिच्या पाया पडा. अजून कोण तो कोबर आहे भूत दया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी. कारण त्या ठिकाणी महाराज भूतापुराणी मात्रावर दया करा. जमलं तर पाण्याची व्यवस्था करा. एवढंच नाही तर शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलाचे. 5 त्या ठिकाणी चरणाचं जन पालन केलं गुरुजी मग आश्रमाचं फळ तुका बरं सांगतात. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे अभंगाचा सरळ साधा सोपार्थ हे सर्वांची परवानगी होऊन हार काढतो. बोलता येणं झालंय. विठाला विठाला आज ह्या उद्घाटन प्रसंगी त्या ठिकाणी महाराज आहे का मोर्या हाऊस त्या ठिकाणी महाराज हॉटेल शुद्ध शाकाहारी ह्या उद्घाटन प्रसंगी त्या ठिकाणी आपण सर्व पालम नगरीमधील
सर्व त्या ठिकाणी राजकीय सामाजिक आता सर्वांच्या नावं घेणं शक्य नाही. मला संयोजकांकडून विनंती आली, आमचे देवबाप्पा घेणार आहेत, मला सर्वांचे नावं त्या ठिकाणी घेणं शक्य नाही. ह्या पालमपरी त्या पालम तालुक्यामधील सर्व त्या ठिकाणी माझे मायबाप, राजकीय सामाजिक क्षेत्रामधील सर्व नेते उपनेते सर्वांना कोटी कोटी वंदन करतो आणि अभंगाला स्पर्श करतो. विठाला विठाला विठाला. आमच्या मोतीराम पाटलांना त्या ठिकाणी उत्तम शेती लहानपणापासून त्या ठिकाणी महाराज आहे का उत्कृष्ट शेतकरी, प्रगतिशील शेतकरी उत्तम प्रकारे शेती कमिली. महाराज त्या ठिकाणी मुलगा शिकवल्यामुळे त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी महाराज आहे का कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक डॉक्टर व्यंकटेशच्या रूपानं त्या ठिकाणी गोड फळ जन्माला आलं संप्रदायाचं. इथं अन्नदान करतात नवल नाही, मोतीराम पाटील इथं अन्नदान करतात नवल नाही. जवळपास 20 वर्षापासून माझ्या दिंडीमध्ये अन्न त्या ठिकाणी आळंदीमध्ये त्यांची बारशीची पंगत आहे संध्याकाळची, कारण अन्नदान केलेलं वाह्या जात नाही. सोपी गोष्ट नाही महाराज. एक सामान्य शेतकऱ्याचं लेकरू 10 वर्ष झालं ह्या पालम मध्ये येऊन 10 वर्ष झाले नसते, झाले का डॉक्टर? 5 वर्ष झालं. 5 वर्षामध्ये तिथं 1 कोटीची बिल्डिंग आणि इथं 1 कोटीची बिल्डिंग. आता लोक विचार करायला झालं कसं की लोक बरं झालं म्हणत नाही. आपला हिंदू धर्म आहे तसा, काका आपला धर्म आहे तसा, बरं झालं नाही हो, काहीतरी हाणला बरं झालं म्हणत नाहीत महाराज. अरे आपली संस्कृती तसं आहे. मारवाडी समाजाकडे बघा, कोणती समाजाकडे बघा, ते त्यांच्या समाजाची टीका कधीच करत नाहीत महाराज. आपला धर्म आपली टीका केल्याशिवाय राहत नाही. अरे आपल्याला आनंद वाटाय पाहिजे आपल्या रोडला, लोहा रोडला, कारण त्या ठिकाणी राणी सवग रोडला आपलीच बिल्डिंग आहे. मोतीराम पाटलाची म्हणजे हक्क आपली आहे. आपल्याला हक्कांना इथं येता येईल, हक्कांना आपल्याला जाता येईल, कारण ह्या आपल्या गावचे पुत्र रत्न नाहीत. विठाला 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 विठाला. कारण लहानपणापासून त्या ठिकाणी चिकाटी संप्रदायावर नितांत श्रद्धा, कारण तिथंही माझंच कीर्तन होतं. अंकल माझं कीर्तन त्या ठिकाणी महाराज वास्तू शांतीला ठेवलं. काका एका घराचे 2 घर झाल्याशिवाय राहत नाही. पण पोरायला टाळ करायला म्हणतो माझं लग्नाला ठेवू नका. आता हे राम म्हणून लागला महाराज बाबा तुमचं कीर्तन लग्नाला ठेवू. रामाला म्हणलं नको, कारण वास्तूला ठेवू पण लग्नाला नको. मग एका लग्नाचे 2 लग्न झाल्याशिवाय राहत नाहीत. विठाला 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 विठाला. कारण आपला हाताच आहे. मोतीराम पाटील म्हणले कीर्तन तुमचंच झालं पाहिजे. मी म्हणलं नाही कोणी एखाद्या मोठ्या महाराजाचं ठेवा. नाही म्हणले मला तुमच्यापेक्षा बहुसरा मोठा महाराज नाही. त्यानिमित्त अभंग निवडला जास्त पसारा करीत बसायचं नाही. धन कमवा पण कोणतं कमवा. तुकोबराय सांगतात 2 प्रकारचं धन आहे. आसुरी संपत्ती धोका दिल्याशिवाय राहत नाही मारुतराव, आणि दैवी संपत्ती टिकल्याशिवाय राहत नाही. आसुरी संपत्ती कोणती? नाना वर्ग विषय कवटू तया नाव जैसा बासटू. आसुरी संपत्तीचा खाटो दोषाचा जैसा. दुसऱ्याच्या मुंड्या मोडून धन कमील. बर काय मायबाप, दुसऱ्याच्या मुंड्या मोडून धन कमील, कारण ते तुमच्या हाताने नाही गेलं. पोरग घातल्याशिवाय राहतच नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून त्या ठिकाणी महाराज मोतीराम पाटलांना स्वकष्टातून त्या ठिकाणी ही भव्य दिव्य इमारत उभा केली. त्यानिमित्त अन्नदान सोहळा वास्तू का करावं? पहिला प्रश्न आहे हिंदू धर्मामध्ये, कराव का करू नये? तुळशीराम पाटील करावंच लागते. लहान करा मोठी करा. का कराव? अंकल वास्तू पुरुष आहे. मिलिटरी मॅन साहेब, वास्तू पुरुष आहे. हा पुरुष बाहेर काढल्याशिवाय घर मालकाला समाधान प्राप्त होतच नाही. उदाहरण, महादेवाचं लग्न झालं. देवबाप्पा पदुदेव हजर होते तिथे. लग्नाला हजर होते. मला लग्नाला त्या ठिकाणी सोकोने कसे होते? देवबाप्पा महादेवाचे सोकोने म्हणले आम्हाला जर नाचू दिलं तर तू या लग्नाला येता, नाही तर येत. महादेवाचे सोकोने ऐनवाडीकर बाबा कोणते? नाचती
आम्हाला येऊ दिलं तर आम्ही नाचू दिलं तर येतो बरं का. आणि काही आताही सकून येते तुझ्या लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम असला तर येतो. मायबाप लक्ष घ्या, हिंदू धर्म बिघडत चालला. क्षमा मागून बोलतो ओ बर का शिंदे साहेब, हिंदू धर्म बिघडत चालला, संस्कृती आमची हिंदू धर्माची बुडत चालली. क्षमा मागून बोलतो. नवीन हळदीचे कार्यक्रम निघाले. कारण ऐका, पहिलं त्या ठिकाणी महाराज, मोठे माणसं त्या ठिकाणी महाराज छकडं लावून गाडी घुंगरं लावून काय बघाय जात होते? काय बघाय जात होते अंकल? काय बघाय जात होते? बोला बोला. हा कशाला? हा नाच बघायला. आमच्या पूर्वाजी पाटलांना गोड उत्तर दिलं, टाळ्या वाजवा सर्व. पण आता तिथपर्यंत जायची गरज पडणार झाली. आम्हाला हळदीमध्ये समदे कार्यक्रम घरी बसल्या बसल्या बघायला मिळालेत. विठाला 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 विठाला. अरे तुमच्या पाया पडतो दादा, तरुण बांधवाला माझी विनंती आहे. कारण मला टीका कोण्या समाजाची करायची नाही. मुस्लिम समाजाकडे थोडं बघा, त्यांची संस्कृती टिकून आहे. टिकून आमच्या संस्कृतीला फाटे फोडले, आम्ही फाटे फोडले दादा. अरे आम्ही साध्या संस्कृतीमधले नाहीत, आम्ही साध्या मातीला मधले नाहीत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आम्ही भूमीमधले, ज्या शरीराचे तुकडे 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 झाले धर्म सांभाळण्यासाठी, त्या संभाजी राजाच्या भूमीमधले आम्ही मावळे आहोत. आम्ही चाललोत कुठं, आम्ही करालोत काय, ह्याचं थोडं भान ठेवा. आका कुटुंब नाचलंय. महादेवाला हळद लागली. हळद लागल्याच्या नंतर रामानं उत्तर दिलं. त्या ठिकाणी सकोने नाचू लागले. नाचू लागले. ऐका, लग्न लागायला त्या ठिकाणी वधूवर त्या ठिकाणी महाराज ऐका भोवल्यावर चढले. लक्ष द्या, लक्ष द्या. लग्न लागायला भोवल्यावर चढल्यावर अंतरपाठ पदुदेवानं धरला, आमच्या बाबूदेवानं धरला. बाबूदेवाला सांगालेत लोक, देव बापा तुम्ही एकच मंगलाष्टक म्हणा, बाकीच्या मंगलाष्टकांचं कलापथक म्हणा. बरोबर आहे का? घरचे येऊन सांगालेत, ऐका हसू नका मरत राव. आणि त्याच्यामध्ये सांगालेत आमच्या नवरीचं नाव आलं पाहिजे. कशा मंगलाष्टकात नवरीच्या माईचं नाव आलं पाहिजे, नवरीच्या बापाचं नाव आलं पाहिजे. आता कस करा, आमच्या वेद शास्त्र संपन्न मंगलाष्टका राहिल्या. आणि कोणतेही मंगलाष्टका पदुदेव एका लग्नाला होते. आणि त्या लग्नामध्ये महाराज नाईला झाला, म्हणले देव बाप्पा तुम्ही एकच मंगलाष्टका म्हणा. आमच्या समाधान महाराजांचा, संतोष महाराजांचा संच होता. म्हणले समजायचं नाव कुटुंबाचं आलं पाहिजे, नाईला झाला कलापथकाचा. फरकंडेकर दाजी हो इकडे लक्ष द्यायचं. मंगलाष्टका सुरू झाली. नवरीचं नाव, नवरीच्या माईचं नाव. बर का? सुनंदा नवरीचं नाव महानंदा, सासऱ्याचं नाव गोविंदा. आता हो कुठं राहिल्या वेदशास्त्र संपन्न मंगलाष्टका? आम्ही चाललोत कुठं? त्याच्यामध्ये दुसरी मंगलाष्टका आमच्या माणिक महाराजांना म्हणली, नवरदेव बावळट होता. गंगात सिंधू सरस्वतीत यमुना, गोदावरीत नर्मदा. नवरदेव घाबरला एकनाथ गुरुजी. म्हणला छोटीशी नदी होती, एवढा पाऊस काळ झाला गावात शिरली, आणि 4-4 नद्या जर ह्या मंडपात आल्या तर नवरी बी राहणार नाही, मी बी राहणार. बावळट झाले लोक महाराज त्या ठिकाणी. ऐका, अरे पवित्र मंगलाष्टका म्हणा. आणि त्याच्यामध्ये नवीन पद्धत निघाली. लग्न लागल्यावर, नावलगावकर, लग्न लागल्यावर नवरदेवाला उचलायचे. बरोबर आहे का? उचललेत का इपर साहेब? उचललेत ना. नवरदेवाला उचलालेत. नवरी धड धड रडाली. मी एका लग्नाला होतो, पदुदेव एका लग्नाला होते. 2-4 ब्राह्मण होते. पदुदेव मी खुर्चीवर बसला होता. नवरीनं राग आल्याबरोबर हार जे फेकला, ओ मंडळी, नवरीनं हार जे फेकला देव बाप्पाच्याच गळ्यात जाऊन पडला. विठाला विठाला. म्हणून माझ्या तरुण बांधवाला विनंती, संस्कृती सांभाळा. महादेवाचं लग्न लागलं, नवरी निघाली. आता इटलराव घर कुठं आहे? कोणाचं? महादेवाचं. कुठं आहे? स्मशानाची वस्ती रुद्रकरी, स्मशानाची वस्ती रुद्रकरी, स्मशानाची वस्ती रुद्रकरी, स्मशानाची वस्ती
नवरदेव महादेव. नवरी म्हणली माय बाथरूम नाही, टॉयलेट नाही, कसलं आता काय करावं त्या ठिकाणी महाराज आहे का. महादेव म्हणले माझं घरच आहे. मग त्या ठिकाणी पार्वती आई साहेबांना विनंती केल्यामुळे त्या ठिकाणी विश्वकर्म्याला बोलविलं, घर तयार केलं, सुंदर घर तयार केलं. पण आडवीला देवबापांना मारे तुम्हाला घरात प्रवेश करता येत नाही का. घरातला पहिला माणूस बाहेर काढल्याशिवाय, त्याचं नाव आहे वास्तुपुरुष, ह्याला बाहेर काढावं लागतंय. मग काय करावं लागल, त्याला चतुर ब्राह्मण बोलावं लागल, चतुर्वेदी ब्राह्मण बोलावं लागल, वेदशास्त्र संपन्न बोलावं लागल. गेले ब्रह्मदेवाकड महादेव. ब्रह्मदेव म्हणले माझी तारीख रिकामी नाही, मोतीराम पाटलाच्या कार्यक्रमाला गेले. पुन्हा पोलस्ती ऋषीकडे गेले. पोलस्ती ऋषी म्हणले मी रिकामा नाही, मला अंकलची वस्तू आहे. मग काय करावं आता, माझं पोरग रिकाम आहे. म्हणून महाराजाचं पोरग महाराज राहून नाही, दुसरीकडे तारीख जात नाही. विठाला विठाल. कारण त्या ठिकाणी रावण आला वास्तूला बोलिलं पूजेला. ऐका, रावणा एवढा चतुर ब्राह्मण कोणी नव्हता. रावण काही लोक सांगतात रावण मूर्ख होता. रामायण नीट वाचा. रामायण एवढा त्या ठिकाणी देवाचा भक्त होता. मायबाप एक फूल कमी पडलं, स्वतःच मुंडक कापून पिंडीवर टाकलं, त्याचं नाव आहे रावण. ऐका, कारण रावणाला बोलविलं राजा भाऊ. पूजा त्या ठिकाणी, मंत्र घोष त्या ठिकाणी, मला सुंदर पूजा झाली. महादेवानं सांगितलं देवबाप्पा दक्षिणा मागा. बर काय, यज्ञ केल्याच्या नंतर दक्षिणा द्यावच लागते, किती द्या. देवबाप्पा काही असो महाराज. ऐका ऐका बरं काय, दक्षिणा ही त्या ठिकाणी महाराज द्यालाच पाहिजे. त्यावेळेस त्या ठिकाणी देवबाप्पाला सांगितलं, राजा रावणाला महादेवानं सांगितलं मागा. त्यावेळेस त्या ठिकाणी महादेव भोळा आहे. किती भोळा आहे, वेळ कमी आहे. महादेव भोळा आहे. माणूस भोळा असाव, अंकल काका, माणूस भोळा असाव का गाबोळा असाव. गाबोळाला सोडितात, गाबोळे लोक इपर साहेब. म्हणून भोळा असाव पण गाबोळा नसून महाराज त्या ठिकाणी. आहे का, महादेव भोळे होते. राजा रावणाला सांगितलं मागा. मागा म्हणल्याबरोबर सांगितलं हे घरच देऊन टाक मला. लंका कोणाची, लंका कोणाची, लंका महादेवाची. पण घेतली राजा रावणानं. राजा रावण उन्मत झाला, मारुतराव वास्तू केली नाही, त्याच्यामध्ये राहिला. पण पार्वती आईसाहेब म्हणल्या रावणा तुला मी सुख लागू देत नाही. ऐकणारे माणसं चतुर आहेत. प्रभाजी पाटील, लंका जाळली कोण, लंका मारुतराव नाही, लंका जाळली पार्वती आईसाहेबांना महाराज. आहे का, पार्वती आई साहेब म्हणल्या तुला माझ्या घरातून हाकाललास, तुला सुख लागू देत नाही, म्हणून कोणाचे घर हापकी जाऊ नका. विठाला 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 विठाला. कारण त्या ठिकाणी मला लंका जळाली, त्या ठिकाणी महाराज, म्हणून त्या ठिकाणी महाराज वास्तू केली नाही. चला पुढं. आपण वाळू कुठून आणली, लाकूड कुठून आणलं. ऐका, वाळू आणली आम्ही गंगेची. आपल्या प्रत्येकाच्या अस्थी गंगेमध्ये जाऊन पडतात महाराज. पण आतापर्यंत एवढी आम्ही रेती चाळली, लक्ष द्या. आम्हाला हाड कोणाचं दिसलं का, हो कैलासराव, हाड कोणाचं दिसलं का, बलशावकार, दिसलं नाही. पण एखाद्या दुष्टाचं हाड विरघळलं. आपण हार्डवेअर म्हणतो, हार्डवेअर हार्डवेअर हार्डवेअरच लोकांच्या लक्षात आलं. याचं नाही का लग्नाला, नाही म्हणलं आमचं त्याचं हार्डवेअर आहे. हार्डवेअर कयाला म्हणतात, एका मिनिटात सांगतो. ऐका, जरासंध मेला. जरासंध मेल्याच्या नंतर त्याचे हाड गंगेत टाकले. त्याचे हाड विरघळले नाही. त्याचे हाड लागले शकुनी मामाच्या हाताला. हातात हाड आल्याबरोबर हाडाला वाचा फुटली. हाडानं बोलायला सुरुवात केलं. एका दगडात दोन पक्षी मारता येते. एकतर त्या ठिकाणी महाराज पांडव बी आणि कौरव बी. शकुनीचे शत्रू ओरिजिनल कोण, ऐका, शकुनी मामाचं वैर कोणासोबत होतं, ओरिजिनल कोणासोबत, कौरवासोबत वैर होतं, पांडवासोबत नव्हतं. का, शकुनी मामाचे 100 पोरक त्या ठिकाणी दुर्योधनानं पाण्यात बुडवून मारले होते. हे शकुनी मामाच्या मनात सोडू लागलं. शकुनी मामानं पास बनविले, धर्मराजाला बोलविलं. तर एका दगडात दोन पक्षी, ह्याला म्हणायचं हाडवैर. विठाला विठाला विठाला. वाळू कुठून आली, त्या वाळूचं मंत्रोच्चार त्या ठिकाणी नामचिंतन व्हावं, जागा पवित्र राहावं.
ऐका, जागा कशी राहावं, जागा पवित्र राहावं. काही जागा पवित्र असतात, काही जागा अपवित्र असतात. राम वनवासात असताना त्या ठिकाणी उपसुंद सुंदला मारलेली जागेवर पोहोचले लक्ष्मणाच्या, आणि त्या ठिकाणी महाराज ऐका सीतामाईच्या मनामध्ये मतभेद सुरू झाले. म्हणून जागा पवित्र, पवित्र जागा कशी ओळखायची. पेशवे शिकारीला निघाले, पेशवे पुण्याचे पेशवे, आलं का लक्षात. पुण्याचे पेशवे शिकारीला निघाले, शिकारीला निघाल्याच्या घोड्यावर स्वार झाले, कोल्याच्या पाठीमागे लागले. कोला भेला नाही, एका जाग्यावर कोला त्या ठिकाणी थांबला, पेशव्याकडे बघू लागला. बंदुकीला गोळी लावली तरी कोला घाबरला गेला मारुतराव. त्यावेळेस पेशव्यानं विचार केला, ह्या जाग्यावर काहीतरी असलं पाहिजे. तो कोला तिथून त्या ठिकाणी महाराज भुभुक्कार करत गेला. ती जागा शुभ होती, ती जागा शकुन होती. पुण्यामधला शनिवार वाडा जे झालेला आहे, कारण पेशव्यानं त्या जाग्यावर शनिवार वाडा बांधलेला आहे. विठाला 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 सर्व अटी लक्षात घेऊन त्या ठिकाणी महाराज आहे का मोतीराम पाटलांना वास्तू केलीच. मग कीर्तन ठेवायची काय गरज होती, अन्नदान ठेवायची काही गरज होती का. ऐका, एखाद्या वेळेस त्या ठिकाणी महाराज ऐका मंत्र उच्चार करत असताना एखादा जरी मंत्र राहिला तरी राहू द्या, पण नामचिंतनामुळे होईल काय. नामाच्या चिंतने यज्ञ हवन केलं, होम हवन केलं, पण नामाच्या चिंतने 12 वाटा पळती बिगडे. म्हणून नामचिंतन सोहळा विठाला विठाला विठाला. कारण धनाची अपेक्षा त्या ठिकाणी सर्वांना आहे. पैसा नको कोणाला आहे. होय साहेब, पोळ साहेब, पैसा नको कोणाला आहे, पैसा सर्वांनाच पाहिजे महाराज. बाळा, ए बाळा, तुला पैसा आवडतो की. आवडतो महाराज, हो आवडतो. फरकंडेकर, वासुदेवाची ऐका वाणी, जगत नाही राम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम र, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जादू वैद्याने ताना पोराला त्याची हवं. पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झाली सारी गुलाम र. धाम करी काम वेड्या, धाम करी काम, धाम करी काम वेड्या, धाम करी काम. पैसा नको कोणाला महाराज. आईच्या काकाचं लेकरू देखील त्या ठिकाणी धाव घेते 5 रुपयासाठी. पैसा नको कोणाला, पैसा कमवा, पण कसा कमवा. अभंगाचं पहिलं चरण.
आहे म्हणजे धन कमवा, पैशाची गरज आहे, पैसा अवश्य कमवा, पण कसा जोडून या धन पैशाला पैसा लावा. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन कमवा काही अडचण नाही, पण त्याच्यामध्ये परमार्थामध्ये खर्च करा. काही लोकांना पैसा कमविला, पुष्कळ कमविला, पण कोरोनामध्ये मातीत घातला. विठाला 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 विठाला. कुठं सप्त्यात पंगत नाही, बार्शीची पंगत नाही, त्या ठिकाणी महाराज पैसा व्यर्थ वाया घातला. पैसा कमवा बर का. एका म्हाताऱ्यानं पुष्कळ पैसा कमविला, इकडं प्लॉट तिकडं प्लॉट, महाराज एका जमीन जायचं पुष्कळ, पण कधी संप्रदायामध्ये नाही खर्च केला बर का. ते म्हातारं वाचा बंद झाली, आणि वाचा बंद झाली, 4-5 सुनासमोर खेळ त्या ठिकाणी झाडू लागल्या, कोणी सारू लागलं. म्हातारं बोलणं बंद झालं. दाजी बोलणं गेल्याच्या नंतर नुसतं म्हातारं असे हात हलवू लागलं. अंकल असे हात हलवू लागलं. म्हातारं हलवू लागल्यावर सुनबाईला वाटलं ना असा हात करू लागलं. सुनबाईला वाटलं पाठीमागल्या भीतीमध्ये काहीतरी ठेवलंय काही की. मालकाला फोन केला, मालक आले. बाबा बाबा असे हात हलवू लागले आणि पाठीमागा हात करू लागले. पोराला वाटलं नक्की काहीतरी भिंतीमध्ये ठेवलंय काही की. डॉक्टरला बोलविलं. इपर साहेब डॉक्टरला बोलविलं. डॉक्टरनं सलाईन लावली. म्हातारं टाईट झालं. पोरानं विचारलं, बाबा कोण्या भीतीमध्ये आहे, ह्या का ह्या? म्हातारं म्हणलं ह्याही भीतीत नाही आणि ह्या बी भीतीत नाही. मग असे हात का करू लागला? म्हातारा म्हणलं मी असे हात का करू लागलो? शेजारच्या गया काकून चाळणी लिहिल्या, म्हणला पीठ चाळायची आणून दिली नाही, म्हणून हात करू लागलो. अरे पैसा कमवा, अवश्य कमवा, पण त्या ठिकाणी महाराज उदास विचार विधानसभा मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व, कार्यसम्राट, विकास रत्न म्हणून ज्यांचा परिचय होतो ते आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका हे आदरणीय रामरावजी महाराज खोरसकर यांचं भव्य अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी त्यांच्या वतीने संपन्न होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय मोतीरामजी खंडागळे पाटील यांच्याही वतीने गंगाखेड पारमानी पूर्णा तालुक्याचे भाग्य विधाते, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी 6,500 कोटी रुपयाचा विकास निधी ज्यांनी या मतदारसंघामध्ये आणला आणि या मोर्या हॉटेल समोरचा जो रोड आहे पालम ते राणी सावरगाव हा रोड सुद्धा एका महिन्यामध्ये ज्यांनी मंजूर करून तात्काळ कामाचं स्वरूप चालू केलं ते आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. आज आपल्या मोर्या त्या ठिकाणी शुद्ध शाकाहारी
हॉटेलच्या त्या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी त्या ठिकाणी आदरणीय आपले त्या ठिकाणी महाराज आहे का प्रिय आमदार त्या ठिकाणी महाराज रत्नाकरजी काका गुट्टे साहेब यांनी त्या ठिकाणी सर्व मित्रमंडळ सहित उपस्थिती लावलेली आहे. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं सर्व स्वागत करा. जाग्यावर बसा. विठाला 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 ऐका शांत बसा. यज्ञ केला होम केला आव्हान केलं नामचिंतन का करावंच लागते. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. दरवर्षी त्या ठिकाणी महाराज आहे का कारखान्याच्या उद्घाटनाला आमचे त्या ठिकाणी आमदार साहेब आदरणीय त्या ठिकाणी महाराज विजयानंद महाराज सुपेकरांच्या हातांना पहिली मुळी टाकतात का. ही संतांमध्ये साधूमध्ये ताकद आहे, नामचिंतनामध्ये ताकद आहे. आणि विशेष वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा. 5 वर्षापासून बरं भास्कर काका 5 वर्षापासून तुषार भाऊ माझ्या दिंडीला त्यांच्याकडून पाण्याची व्यवस्था होती बरं काय. अजूनही पुढे होणारच आहे. त्या ठिकाणी मला दरवर्षी माझ्या दिंडीला त्यांच्याकडून पाण्याचा टँकर असतो. कारण ही वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा आहे. विठाला 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 महाराज आहे का मार्केट कमिटी सदस्य सभापती पंचायत समिती सभापती सरपंच उपसरपंच त्या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्राच्या त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातून सर्वजण उपस्थित राहिलेत. यदा कदाचित माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं म्हणून मी सर्वांचे नाव असे घेतले. सर्वांचे त्या ठिकाणी क्षमा मागतो. सर्वांचे नाव मला पाठांतर नाहीत. जे देवबापाला जमतंय ते मला जमत नाही. विठाला विठाला धन कोणता असावं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन चांगल्या प्रकारे कमवा. धन आपलं नाही म्हणून त्या ठिकाणी खर्च करा. पैसा आपला आहे का. त्या ठिकाणी देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे. आपलं काही नाही महाराज त्या ठिकाणी. महाराज पैसा आपला असता तर ओ काका पैसा आपला असला तर पैसा आपल्या सोबत येत होता. बरोबर आहे म्हणून ह्या धनावर उदास राहा. धन आपलं नाही. धनावर उदास राहा. आपण गेल्याच्या नंतर एकच राहावं. कीर्ती रूपानं आपण पाठीमागे राहावं. उत्तमाची उरे कीर्ती मागे. कारण थोर पुरुष गेले महाराज त्या ठिकाणी आपल्या भूमीमधून. गोळेगावकर नाना गेले पण त्या ठिकाणी सर्व वैभव सोडून आज नाम रूपानं त्या ठिकाणी ते शिल्लक आहेत आपल्या. चला चला गेले दिगंबर ईश्वर भूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. अरे जा प्रत्येकाला जायचंय पण त्या ठिकाणी कीर्ती रूपांना पाठीमागे राहावं. उत्तमाची उरे कीर्ती मागे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास राहा. धन आपलं नाही. एखाद्यानं हात वर करून सांगाव धन माझं आहे. तुषार पाटील धन आपलं आहे का. आपलं खरं सांगा आपलं नाही ना. धन आपलं असलं तर आपल्या सोबत असलं. अरे तू किती धन असू दे तुझ्या कपाळाला शेवटी 500ची नोट आहे. किती किती 1 रुपया. घरचा का सोयऱ्याचा. उद्धव पाटील सोयऱ्याचा. विठाला 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 म्हणून उदास राहा. उदास होऊन संप्रदायामध्ये खर्च करा. आणि संप्रदायामध्ये खर्च केला तर दुसरं चरण उत्तमती गती तो पावेले. उत्तमती गती तो पावेले. उत्तमती गती तो पावेले. उत्तम भोगले जीवकाली. उत्तम भोगले जीवकाली. उत्तमती
वा विठाला 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 बळी भाऊ पाटांतर जास्त आहे बरं का त्या ठिकाणी महाराज जसं कर्म केलं तसं त्या ठिकाणी जावं लागतंय महाराज उत्तमची गती तो एक पावेल कोण संप्रदायामध्ये खर्च केला धन आपलं नाही उत्तम भोगील जीवखानी वेळ कमी आहे सर्वांची माफी मागतो कोण परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी मा कोण उत्तम गतीला जाईल बडे भाऊ दुसऱ्यावर परोपकार करा आणि परस्त्री माते समान म्हणा ते आम्हाला त्या ठिकाणी केवळ छत्रपती शिवरायाकडून कळालं त्या ठिकाणी महाराज आहे का माझ्या तरुण बांधवाला विनंती हो छत्रपती शिवरायांच्या जयंती पुरतच बाईच्या पाया पडू नका छत्रपती शिवरायाला ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आणायचा असेल प्रत्येक स्त्री बहीण म्हणून पाया पडा ह्या राष्ट्रामध्ये छत्रपती जन्माला आल्याशिवाय राहणार नाही काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन ती कोण होती म्हणाल तर एका सुभेदाराची सुन तिला बघून आई म्हणाला राजा तो सिलवान आनंदाने नांदतो होते हिंदू मुसलमान अरे सुभेदाराची सून आणली महाराज परस्त्रिया सदा बहिणी माया गुरुजी सुभेदाराची सून आणली होती महाराज त्या ठिकाणी आईला बोलविलं बांगड्या भरल्या पैठणी नेसविली मेन्यामध्ये बसविलं मेन्यामध्ये बसवून पदोदेवा दर्शन घेतलं त्या सुभेदाराच्या सुनच आणि छत्रपती शिवराय पाया पडले आईला सांगितलं आई तिथपर्यंत तुम्ही पाठवायला जा त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये घळघळ घळघळ असू आलं त्या स्त्रीनं छत्रपती शिवरायाला दिलेला आशीर्वाद तिनं आपल्या भगवंताकडे प्रार्थना केली माधवराव आपल्या भगवंताकडे प्रार्थना केली ये अल्लाह ये परवरदिगार मैंने अब तक ऐसा राजा नहीं देखा जब तक चांद सूरज है तब तक इस राजा को राज कारभार को कलंक नहीं लगना ये मेरी दुआ है त्या ठिकाणी महाराज परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया आम्हाला छत्रपती शिवरायाकडून शिकायला मिळतं दादा कारण त्या ठिकाणी बहीण म्हणून पाया पडा मग कोण उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी अरे ज्यांच्या गुरुनं माय म्हणून हाक मारली बाईला ते त्यांचे शिष्य काय म्हणणार आहेत आम्ही विष्णुदास तैसे लोहे आम्ही विष्णुदास तैसे लोहे आम्ही विष्णुदास तैसे लोहे आम्ही विष्णुदास तैसे लोहे जगद्गुरु तुकोबराय म्हणले जाई वो माते न करी साया सामे विष्णुदास तैशनो हे म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवराय देखील माय म्हणून पाया पडले बहीण म्हणून पाया पर उपकारी नेने परनिंदा दुसऱ्याची निंदा करू नका आम्हाला निंदा केल्याशिवाय आमचं तर पोटच भरत नाही कारण निंदा करू नका माणूस मळका असाव पण जळका नसू नये बरं काय फलाण्याचं लय बरं चाललंय म्हणून चलू दे की तू काय चाललंय बरं त्याचं जवळ त्या ठिकाणी चालणार आहे तोवर त्याचं चालणारच आहे काहीच फरक पडणार नाही महाराज विठाला 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 कारण त्या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे कारण त्या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रातून त्या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित झालेली आहे ह्यांना 2-2, 3-3 कार्यक्रम प्रत्येकाला भेटी द्यावं लागतात कोणाचा अंतकरण दुखवायला जमत नाही भूत दया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलाचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने विठोबा रखुमाई कारण त्या ठिकाणी महाराज कोण प्रकारे त्या ठिकाणी उत्तम गतीला जाईल तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी यथामत यथावकाश
धावत्या वेळामध्ये गुरुवारी मारुती महाराज दस्तापूरकर, माझे बाबा वैकुंठवासी राजाराम महाराज खोरसकर, तुम्ही साधू संत माय बाप टाळकरी माळकरी, आमच्या गावातील माता भगिनी, सर्व गावातील पुरुष मंडळी, पाहुणे मंडळी, सर्व संप्रदायातून राजकीय सामाजिक शेतकरी त्या ठिकाणी महाराज वर्ग बळीराजा, आमच्या मोतीराम पाटलावर नितांत प्रेम करणारा हा सर्व वर्ग आहे. स्वकष्टातून त्या ठिकाणी ही इमारत उभा टाकली. ह्या इमारतीमध्ये कारण त्या ठिकाणी ह्या परिवाराला सुख समाधान प्राप्त व्हावं, निरोग्य प्राप्त व्हावं, आरोग्य प्राप्त व्हावं. मी माझ्या वतीनं नाही, सर्व आपल्या ज्ञान यज्ञ मंडपामध्ये बसलेल्या सर्व वारकरी मंडळीच्या माता माऊल्याच्या वतीनं मी भगवंताला प्रार्थना करतो. ह्या बिल्डिंग मध्ये माझ्या मोतीराम पाटलाला डॉक्टर व्यंकटेश त्या ठिकाणी महाराज यांना यश प्राप्ती व्हावं, मी भगवंताला प्रार्थना करतो. आणि त्या ठिकाणी महाराज मला सूचना आलेली आहे, मी थांबण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर कारण त्या ठिकाणी महाराज सर्वांना त्या ठिकाणी गडबड आहे. सर्व गुणीजन मंडळी त्या ठिकाणी महाराज, सर्व मोतीराम पाटलावर प्रेम करणारी सर्व मंडळी तळागाळातून त्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात. 2 चॅनल तुम्हालाही धन्यवाद. सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. आणि त्या ठिकाणी महाराज थांबतो. विठ्ठल जय जय या ठिकाणी संपन्न झाला. ते गंगाखेड पारमानी पूर्णा तालुक्याचे भाग्य विधाते, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा गौरवशाली नेतृत्व आदरणीय आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे काकांना विनंती करतो, आपल्या मनोगतातून आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. हॉटेल मोरिया प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे शुभारंभ निमित्त हबप राम महाराज खोरसकर यांच्या कीर्तनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वसंतरावजी रसकर, भास्कररावजी रसकर, तसेच तुषाररावजी भैया गोळेगावकर, माधवरावजी गायकवाड, चंद्रकांतजी लांडगे, बाळासाहेबजी डोले, श्यामरावजी काळे मामा, विजय घोरपडे, डॉक्टर हिप्पर साहेब, देविदास पातळे आणि या जे हॉटेलचे मालकही आमचे अत्यंत स्नेही असलेले मोतीरामजी खंडाळे व व्यंकटरावजी खंडाळे व उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, विविध पक्षातील सर्वच कार्यकर्ते, नेते मंडळी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणी, खरं पाहिलं म्हणजे आज चांगला दिवस आहे. एक आपल्या सर्वांसाठी, या पालमवासियासाठी, या शहरामध्ये एक चांगलं जेवण मिळावं आणि शुद्ध मिळावं आणि चांगलं जेवण मिळावं यासाठी आपलं चांगलं हॉटेल आपल्या इथं ओपन होत आहे. आता आम्ही लागलीच याचं मला वाटतं आता उद्घाटन करायचं आहे. इथं उद्घाटनही करू आणि सर्वांनीच व्हेज असल्यामुळे सर्वांनीच या हॉटेलचा निश्चितच सर्वांना, या परिसरातील सर्वांना फायदा होईल असं या निमित्ताने आपण सर्वांनीच मिळून आपण सर्व या मंडळीला, खंडाळे, त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या सर्वांना आपण आपल्या सर्वांकडनं मी शुभेच्छा देतो आणि सर्वांकडून शुभ आशीर्वादही देतो. खरं पाहिलं म्हणजे खूप त्यांचा आग्रह होता. मला ॲक्च्युली मुंबईला निघायचं आहे, आता जायचं आहे आणि खंडाळे मामाचा खूप आग्रह असल्यामुळे थोडं लेट जाऊ, कारण सकाळी विमानानं गेलं तर येता आलं नसतं. म्हणून म्हणलं आम्ही बाय कार जाऊ, काही हरकत नाही. म्हणून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणं आवश्यक होतं. सर्वांचंच, आमच्या कार्यकर्त्यांचं सर्वांचंच म्हणणं होतं. आमच्या शिरस्करचं असेल, आमच्या गायकवाडमाचं असेल, सर्वांचा आमच्या कार्यकर्त्याचा आग्रह होता की नाही तुम्ही आलंच पाहिजे. आणि मलाही आपल्या हबप राम महाराज खोरसकर यांचं कीर्तन ऐकायला मिळालं. या अगोदरही मी एका ठिकाणी कीर्तन ऐकलेलं आहे त्यांचं आणि खरंच आपल्या या भागातलं एक खूप मोठं वारकरी संप्रदायाचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या म्हणजे कीर्तनातनं आत्ताच एक त्यांनी बोलले म्हणजे शिवाजी महाराजांची आठवण करून दिली आणि खरं आहे ते.
जेव्हा आपल्या माता बहिणी वगैरे कुठे जातात येतात त्यांच्याकडे कशा नजरेने बघितलं जातं, शिवाजी महाराज कसे बघतात, आणि त्या स्त्रीचा कसा मान सन्मान केला, तिला कसं पाठवलं, आणि जे त्या स्त्रीनं आशीर्वाद दिले, नाव अजरामर राहील महाराजांचं. खरंच आता आपल्या देशात काय पडदे असतं ते नाव अजरामर छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं तर जगात नाव आहे. त्यामुळे निश्चितच सर्वांचा तुकाराम महाराजांनी सर्वांचेच आशीर्वाद होते महाराजाच्या पाठीमागे. आणि म्हणून आज आपण सर्वच आज एवढं सन्मान वगैरे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा करतो. आणि आजकाल कीर्तनामधनंही खूप काही म्हणजे महाराजाच्या बाबतीत चांगल्या प्रकारे बोलल्या जातं. त्याबद्दल खरंच रामराव महाराज आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा या आमच्या सर्व मंडळीला, खंडाळे मंडळीला, त्यांच्या फॅमिलीला शुभाशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. अत्यंत धावपळीच्या या ठिकाणी आदरणीय साहेबांना विनंती, आपला सन्मान या ठिकाणी होईल. अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे.